अध्याय 33. श्री गणेशाय नमः. जय जाजी जगदूद्वारा कनकवर्णा नरारी चतुराम ऐक्यत्व कारणे हरी याला शक्य एक तुझेची. तरी आता कृपा करुणी ग्रंथ सुचवी सुडाळ रत्नी शुभ योगी श्राव भाषणी स्वीकार करी महाराजा. मागिले अध्यायी मचिरनंदन त्रिविक्रमजी संचरुण गोरक्ष तीर्थास्तनाकारणे धाडिला शे मचिंद्रे. या परी गोरक्षनाथ मयी भ्रमणता नाना तीर्थम. तो गोधा तटी अकस्मात येऊन या पोचला. तो गोधा तटी भामानगर तयारण्यात गौर कुमरम. परम झाला सुधातुर जठरा नले करोनिया. आणि मग तो गोरक्षनाथ गोदावरीच्या काठाला गेला असताना त्याला भूक लागलेली. ग्राम पाता अरण्यात उदक एक योजन न मिळे चेतम. तया स्थानी सुधाक्रांत अनल जैसा पेटला. मार्गी चालता विशाल लक्षित तो शेत देखिले अकस्मात. ऋषी कर्म प्रांजळवंत पाहुनी सुमार धरियला. तव तो कृषीवल मानिक नानी वय 10 वर्षे देह धर्मी. माझ्यानीचा समय साधुनी भोजनाचे बैसला. आणि मग त्या गोरक्षनाथाला एक शेत दिसलं. त्या शेतात तो एक शेतकरी दिसला. त्याच्याकडे तो चालला होता. पात्र घेतले पुढे वाढून सकळ कवळ करावा जो मुखी अर्पण. तो अकस्मात गौरी नंदन आदेश शब्द गाजवी. आणि तो जेवणाला बसला असताना तिकडे जाऊन गोरक्षनाथ अध्यक्ष बोलला तिकडे जाऊन. तो मानिक ऋषी शेती ऐकून आदेश शब्दाप्रती योजिला कवळ ठेवून याती प्रेमे नमित तयाचे. म्हणे महाराजा तुम्ही कोण किमर्थ घेतले आढळान. येरू म्हणे मी तपोधन सुधानळी पेटलो. परम झालो सुधाक्रांत म्हणून होऊन आलो अचितम. तरी सन्निध अन्न असेल तू ते दीक्षा आम्हा ओपावी. ऐशी ऐकता तयाची वाणी म्हणे महाराजा योग ध्रुवी. निदान आहे मनोधर्मी पात्रवादीने बक्षावे. मग तो उठून त्याची वेळी शीघ्र ओपी पत्रावळी. आणि भूरकुंभ भरोनी जवळी शीघ्र करी पुढारा. आणि मग तो मला भूक लागलेली आहे तू तुझ्याजवळ काही शिदा असेल तर दे म्हणे. मग त्या शेतकऱ्यानं त्याचं जे वाढलेलं पात्र त्याला दिलं खा म्हणे. मग तो गोरक्ष तपोधन हस्तपाद प्रशाळून अन्नपात्र पुढे घेऊन जठराहुती घेतसे. पूर्ण झाल्या जठराहुती मग सहजची तुष्ट झाला चित्ती. की रुखा होता जलप्राप्ती लवणाकार पावतसे. की दरिद्र्या प्राप्ती देता धन मग कान पावे तुष्ट मन. की एकचित मिळता कल्याणकार तोष शरीरी निर्वेना. कन्या एक ऋषी नरेंद्रोत्तमा करून आले दुष्ट महिमा. मग प्रसन्न होऊन चित्त द्रुमा वरद फळ दावितून. म्हणे कृषिका कवन काम मिरवला हो ध्य धर्मी. येरू ऐकोनी म्हणे स्वामी आता कासया पुस्ता हो. आणि मग सगळं जेवण बिवण झाले तू तृप्त झाला. आणि त्या शेतकऱ्याला विचारितो म्हणजे तुला काय पाहिजे ते सांग म्हणे. तू शेतकरी म्हणतो आता कशाला काय पुसत आहे म्हणे. तरी महाराजा आटाआटी करावी प्रथम कार्यासाठी. कार्य झाली या व्यर्थ चावटी अनायशे कासया शिनवावी. तरी आता कार्य झाले पुढे योगी शीघ्र पाऊले. गोरक्ष म्हणे बोलशी बोल सत्यासती बा असती तुझे बा. म्हणून तो म्हणतो आता तुमचं जेवण खावण झालं तुम्हाला जे पाहिजे होते मिळालं. मी आता काही विचारायपेक्षा चालते बा म्हणे जा म्हणे. परी त्वा माते दिले अन्न जेणे मम चित्त झाले प्रसन्न. तरी तवती किंचित पण सत्य असेल वद माते. जे जे कामना असेल तू ते ती पूर्ण पावशी फळ सहिते. येरू ऐकोनी कृषी त्या ते ऐसे उत्तर देतसे. म्हणे महाराजा महिपाटी तुम्हीच हिंडता भिक्षेसाठी.
ते तुम्ही मोह धरून पोटी माते काय द्याल जी. आणि मग तो त्या गोरक्षाला म्हणतो, तुम्हीच भीक मागा त्या खात्या म्हणी ते राहते आणि तुम्ही मला काय देणार. बनंगापाशी बनंग गेला तो काय देऊनी तृप्त झाला. खडका उदका पाना बोला कदा काळी दिसेना. तुम्ही देवी हिंडता अन्नासाठी आम्हा काय देणार घेती. नाथ म्हणे इच्छा तुझती आता तुझी करीन बा. आयशे म्हणे पुढे बोलणे काय आहे तुझ स्वाधीनम. तरी अनिक तुझकार न लागत असेल ते मागम. नाथ म्हणे रे ऐकदान त्वा दिदल्या झालो प्रसन्न. तरी काहीतरी मधपासून मागून घेई कृषीराया. येरो म्हणे उगमायसा त्वा काय द्यावे आम्हासम. तरी काही न मागू सुरस पंता पुला क्रमिका. आणि मग तो म्हणतो काही देऊ नको म्हणजे तू चालता होय म्हणे. ऐसे बोलता मानिक नामी गोरक्ष विचारी आपले म्हणी. आडमंग असती कृषी धर्मी सदा विपिनी बैसोनिया. तरी हा माते म्हणतो माग तरी त्याच्याचे हितार्थ करावा लागम. आयशे विचारोनी मनोवेगे तया लागी बोलतशी. आणि तो शेतकरी त्याला म्हणतो तुलाच काय लागत असेल तर माझ्याकडे माग. गोरक्ष म्हणते आता याच्या हितच ज्याच्याकडे मागू म्हणे. कृष्णराया ऐक वचन तू आम्हाशी म्हणतोशी देऊ देणे. तरी मागे सुरस वचन निश्चय करून या बोलावे. येरू म्हणे तापसा ऐका माते दिसशी महामूर्ख. जो देणारा फुले आत्मसुख तो मागे सरणार नाही की. आशे चंद्र आशे शीतळपणी तरी तो वर्षेल दहाकापणी. परी तो आढळणार नाही प्राणी मागे पाऊल कासयाम. सविता राज तेजोशेवी तो ही अंधकारी करील वस्ती. परी उदार तो औदार्य प्राती मागे पाऊल साडीना. मी गेलिया रसातळी परी औदार्य प्राप्ती महाबळी. त्या कृपानत्व कदा काळी आगा लागी स्पर्शेना. तरी कोणते मागणे तू ते मागून घेई जे त्वरिते. मी बोलतो निश्चया ते निश्चय माझा पाही का. म्हणतो शेतकरी म्हणतो तुला काय लागत ते माग मी माग सरणार नाही. आयशे बोलता विपुल वार्ता गोरक्ष म्हणे आपल्या चित्ता. तरी मनाचे करोनी मागू आता कैसा सांभाळील पाहूतो. ऐसा विचार करून चित्ती म्हणे मज द्यावी का विपिन पती. जे जे आवडेल तुझे चित्ती ते तू न करी महाराजा. काही एक इच्छिल तुझे मन ते तै तू न करणे हेची मागणे. तुके देऊनी तृष्टपण बोलवी का कृषी राजा. आणि मग त्याला सांगितलं आता तू एकच काम कर म्हणे तुझ्या इच्छा जे काम येईल म्हणे ते तू करायचं नाही म्हणे असं फक्त कर म्हणे बस एवढंच लागत. काही एक इच्छिल तुझे मन ते तू न करणे हेची मागणी. तुके देऊनी तुष्टपण बोलवी का कृषी राजा. आयशी वदता तयाची वाणी अवश्य म्हणे कृषी कर्मी. हा धर्म आता पुरे मनी अर्कावधी रक्षिणम. आयशी तैशी देऊनी भाक तुष्ट केले शरीरासम. असो गोरक्ष त्या विपिनास सांडोनिया चालिला. मानिक नामी कृषी शतात मुक्त करिता झाला आहुतम. येठने बांधुनी समस्त भार सकळ वाहतशी. कृषवा मागे दिदले लावून मवळी घेत वेठन उचलून. मनात म्हणे ग्रामाशी जाऊन सुदासत घालवावे. ही चुकी मनी योजना होत स्मरण झाले गोरक्षनाथा. पुत्र कल्याण अनिता चित्ता मनाचे धरले उल्लंघावे. आणि मग त्याला विचार केला आता सोडलं एकटन बिठन डोक्यावर घेतलं चाललं त्या बाईला मागून. चालल्यानंतर त्याच्या ध्यानात आलं का आता आपण जाऊ घरी जाऊन जेवण बिवण करू म्हणे. मग ती ध्यानात आल्यावर त्यानं विचार केला गोरक्षाला तर आपल्याला असं सांगितले जे मनात येईल ते करायचं नाही. मग तिथेच थांबला आता. मग इच्छित असे घरी जावया तरी आपण न जावे त्या ठाया. मग तेथी जुवा रावणिया गाढ निद्रा करीत असे.
मवळी एठनाचा भार घेऊन उभा मैवरम नेत्र दाखून चिंता पर हरिनामी योजितशी मन इच्छी लावून अंग परीन हाले धडा भागम स्थिर होऊन संचरले ओग वचनार्थ संपादिन तरुपर्ण जे येती उडून तेची करीतसे भक्षण मनी येता साठवण तेही त्याग पर्णीचे करीतसे मग सहज स्थिती वागू उत्तर लहरी अकस्मात येतसे मुखावरम तितकेची प्राशन आहारा पर मंगल मन होतसे तेने कृश झाले शरीर सकळ आटून गेले रुधिरम मास म्हणावया तिळभर स्वप्ना माझी दिसेना त्वचा अस्थि झाल्या एक उभा राहिला कष्टदायकम येरीकडे तप बाळक भद्रिकाश्रमी पातला आणि इकडे तो आता तप करण्यावानी एका जागी उभं राहिला ना तर गोरक्षनाथ इकडे बद्रिकाश्रमाला पाहतला भद्रिके केदार नमोनी त्वरित पाहू चालेला चौरंगा नाथम तव गृहागृही शरीरावरती वाळवी वारुळ विराजने मुखी तितुकी नामावळी आणि नेत्रचंद्री आशे शिळा भारी आशे स्थित तया स्थळी गोरक्षनाथ प्रगटला. आणि मग आता जे त्या तपाला बसलो होतं त्या चौरंगनाथाला त्याला जाऊन पाहिलं त्यानं तर त्याच्या अंगावर वाळूळ झालेलं होतं. त्वरित द्वाराची शिळा काढून पाहे तयाचे शरीरा कारणे तो वारुळ गेले विष्णून सर्व अंगी तयाच्या शिळा चंद्रीन हाले पाती राम शब्दे चालवे उक्ती ते पाहून या गोरक्षजती परमचित्ती हळाला. मग शरीराचे वारुळ काढून पाहे तयाचे शरीरा कारण तो हस्तपाद लवे करून तपोबाळे आले ते म्हणजे तपाच्या याच्यामुळं त्याला हातपाय फुटले होते. मग सावध करुणी तया ते म्हणे पाये जी मी आलो गोरक्षनाथम शीघ्र कवळणी तयाचा हस्त बायास्त करी आणिले. मग कृपे करिता अवलोकन शरीर शक्ती आली दारुण मग उठून वंदी गोरक्ष चरण म्हणे सनात झालो असे मी या परी तयाशी आलिंगुनी नाथ म्हणे बा कैसा झाला तीर्थार्थम येरो म्हणे मज माहीत नाही चामुंडे विचारी मग विचारून चामुंडेशी वृत्तांत पुषे चरितार्थाशी येरो म्हणे आम्ही फळाशी जेत होतो महाराजा परी चौरंगीन करोनी भक्षण बैसला होता शिळा लक्षुण मग फळीचे पर्वताप्रमाण गोरक्षा ते दाविले फळा नगा पाहून तपोजेती विस्मय करी आपले पोटी म्हणे धन्य याची तपोरहाटी ब्रह्मादिका अंतर्ख्यम परमाचित्ती कृपावेष्टनी मवळी ठेविला वरद पाणी अनुग्रहाचोज पुन्हा दावुनी ब्रह्मा सनातन केलाशी पुढे चौरंगीशी घेऊन बद्री केदरा लया आणून जागृत करोनी उमारमन चौरंगी ते भेटविला. आणि मग त्या शंकराकडे नेलं आणि ते जीव उठून त्याला गाठ भेट घालून दिली. मग तेथे राहून षण्मास सकळ करविला विद्या अभ्यासम अस्त्रशस्त्र बहुवस प्रवीण झाला महाराजा. मग सकळ देवाचे पाचारून तपोबळे केले सदनम मग सकळ दैवते तुष्ट करून वदद प्राज्ञा आराधिली सकळ देववर देऊन पाहते झाले आपले स्थान येरीकडे बद्री केदार नमुन चौरंगी स निघाला. पुढे येऊनी वैदर्भ देशात चौरंगी ते कौंडिन्यपूर दावितम म्हणे बारे तव माता तात भेट घेई तयाची. आणि मग तिकडून निघाले आणि मग त्याचे चौरंगीचे आईबाप होते त्या गावाला आले ते कौंडिन्यपुराला. भेटीशी तरी कैसा त्याचे जगी जाऊनी हाती ख्याते हस्तपदाचे मुखमंडन निमित्ते उत्तरासूड घेईचे राये छेदिले तव हस्तपादाशी परी दुतुशी आहे मम मानसी तरी आपला प्रताप संगम रायाशी निदृष्टी द्यावी का. तुझे हातपाय तोडले होते म्हणे तर ती दुतुशी माझ्या मनात आहे तर तू त्याला प्रताप दाखवून
दाखव म्हणे तुझं. हा अवश्य म्हणे चौरंगीनाथ भस्मची मुठी कवलोनी हस्त रायाचे लक्ष्मणी बागायित वातासरची सोडितशे तव तेथीचे बनकर 601 सहस्रम वातचक्रे उडोनिया अंबर दाविता झाला तयाची पुन्हा वातास्र घेत काढून तव ते उतरती मही कारण किती पडले मूर्छा वेष्टून किती एक ग्रामी पळाले ते येऊनी राजांगणी सांगते झाले विपरीत करणी कोणी केली न दिसे नये आश्चर्य बहु होतसे. आणि मग त्याचे बागायचं जे लोक काम करीत होते तेवढे तेव्हा आता कसं वर नेले खाली काढले आणि ती काही गावात पळली काही मूर्तीत पडले म्हणजे जाऊन राहायला सांगू राहील राजाला. मग ब्रोत्या ते पाचारुनी पुसोनीच्या ते वर्तमान कोणी केले आला कोण शोधा लागी दाडितसे तो येरीकडे चौरंगी सहित पानवती बैसला गोरक्षनाथ हेर पावनी त्वरित रायापाशी पातली म्हणती महाराजा पानवट्यापाशी बैसले आहेत 2 तापसी वर्ततेची कान फाडवेशी विद्यार्णव दिसताची ऐशी ऐकून राजेश्वर स्वामनी आपुला करी विचारम आले असती गोरक्षमचिंद्र पुत्र दुःखे द्वेषाने तरी आता तोये करून तयाशी जावे शरण ना तरी ग्रामाशी पालते करून प्राणाप्रती हरतील ऐसा विचार करून मानसी राव सामोरा ये सभारंभेशी गजवाजी शिबिका रंबाशी कटकास येतसे ग्रामाबाहेर कटक येता गोरक्ष म्हणे चौरंगी नाथा आपला प्रतापाचा निज दृष्टी डावी काम ऐशी ऐकता गोरक्ष गोष्टी पुन्हा कवळी भस्मची मुठी व आता आकर्षण जल्पोनी पोटी चमूवरी प्रेरितशे मग ते वातास्र अति तीक्ष्ण चमू राया दाविले गगन रथ गज वाजी शिबिका आसन वाताश्रे पडियली तेने करून चमू समस्त गगनपंथे आंबळत म्हणती हे महाराजा नाथ शरणागत तारावे सकळ स्तवीची दीनवाणी ते शब्द ऐकोनी तपोज्ञानी चौरंगीशी म्हणे घे उतरवणी चमू सहित रायाते. सगळ्याला वर आकाशात उडवलं होतं गोरक्षानं सांगितलं त्यांना खाली घे म्हणे आता. मग तो कुशल प्रज्ञावंत पर्वताश्रशी आड करीत मग सकळ आठवण गेला वात चमू मिरवती नग मौळी मग उभया करोनी आपुला कर म्हणे उतरोनी यावे चमू समग्र मग रायास कटकबार उतरले तळवटी मग समीप येता संसागर चौरंगीशे बोलिला गौर कुमरम तृतीयाशी करोनी नमस्कार तुष्ट चित्ती निर्विका. आणि मग ते जवळ आल्यानंतर गोरक्षाला त्या चौरंगीला त्याच्या वडिलांचे दर्शन घ्यायला लावलं. ऐशे ऐकता गुरुनंदन धावूनी धरिले तात चरण म्हणे महाराजा मी तव नंदन निज दृष्टी देखी मजम. ऐशे बोलता चौरंगनाथ राहे धावनी धरिले हृदयात मग परम प्रीती गोरक्षा ते चरणी बाळ व अर्पितशे मग गोरक्ष धरून हृदयी म्हणे राया याचा प्रताप पायी येरी म्हणे तुझ समान आई भेटल्या न्यून कासई या परी तैसे चौरंगीनाथ वज्रास्त्र निर्माण करीत चूर्ण करोनी महापर्वत दृश्यपंथी निर्वतसे या उपरी शंशागर गोरक्षाशी म्हणे चतुरम आरोहण करोनी शिबिकेवर राजसदनी चलाजी या परी बोले चौरंगीनाथ आम्ही न येऊ तव गृहात सापत्ने मातेशी पुढे मनात हस्तपाद छदिले. मग त्या राजाला त्यांना त्या राजदरबार याची प्रतिज्ञा केली पण तो चौरंगीनाथ म्हणे येत नाही म्हणे आम्ही तुमच्या इकडे. मग मुळापासून सकळ वृत्तांत राह्या लागी केला श्रुतम राव कोपा धरीत उच्चंबळला आगळा सेवका लागी आज्ञा करीत ताडिताना राणी येतम ते ऐकून चौरंगीनाथ काय परी वदतसे म्हणे आता आपले वचन हेच शिक्षा आली घडून या परी ताता आपले कीर्तीने ब्रह्मांड भरेल महाराजा तरी ऐशे न करी ताता
सदनीच शिक्षा करावी प्रेती मग शिविकासनी बैसोनी उत्कांत राजसदना पातली. आणि मग त्या चौरंगी नाथानं त्या राजाला सगळं घडलेलं सांगितलं. आणि मग त्यानं सांगितलं त्या राणीला हानीत आणा म्हणजे चोर. पण त्यानं सांगितलं तुम्ही बोलले हीच तिला शिक्षा झाली म्हणजे. राव जाता मंदिरात पादत्राण घेऊन हातात काढण करून पट्टी ते म्हणे जाई येथून द्वादश संवत्सर पर्यंत त्वा तप केले स्मत तयाचे फळ कुंडे मत भ्रष्ट केले राजाशी ते पाहुनी गोरक्षनाथ राह्या बोधोनी केला शांत एक मास राहिला तेत संसागर भक्तीने या परी गोरक्ष जाते समयी वंश व्यष्टी मोह प्रवाही प्रसाद देऊनी राजदेवी वीर्यावान पै केला म्हणे कामिनी करोनी दुसरी भोगावी वंश वल्लीची लहरी आयशे सांगून संसागरी चौरंगी स चालिला मार्गी चालता मुक्काम पाहिले पाहते झाले प्रयाग स्थान करून उत्तम शिवालयी पातले. आणि परत तिला ते आवडल्यानंतर त्या आता त्या प्रयाग स्थानाला आले म्हणजे आता येताची करुणी शिवदर्शन मग शिवालयाशी बोलून शिवदारेशी बोलून वचन गुरु कलेवरेचे वर्तमान ते लागी पुसतसे तवती होऊन भयभीत बोलती झाली चाचरे घेत शरीरे करोनी थरथर कापत पायावरी लोटली म्हणे महाराजा गुरुनाथा राजबाजा रेवती कांता तिने माते भ्रष्टवोनी चित्ता पुसून घेतले होते की. आणि मग त्या शेवदारीला त्या शरीराचं विचारलं आणि मग ती भयभीत झाली. तिनं सांगितलं त्या राणीनं मला विचारून घेतलं होतं. या उपरी दुसऱ्या लागुनी वदले नाही कलेवर कहाणी परीनेनो भय वाटे म्हणी कलेवर पहा निज दृष्टी स्त्री जाती बोलती एक परी करणी करती अनिकम मज वाटत शे ती चाळक सख्य समक्ष दृष्टी पहावे आयशी ऐकून तेची वाणी परम घाबरला गोरक्ष मुनी मग वृत्तांत गृहासदनी विदारोनी पाहतसे तव ते मोकळे गुहागृहार आत नाही कलेवरम मग नेत्री दाटून मोहाचा पूर शोकशंदू चंबळला. आणि मग त्या शेवदारीने सांगितल्यावर त्यानं ते गुहद्वार उघडून पाहिलं तर त्याच्यावरती शरीर काही नव्हतं. मग तो रडू राहिला आता. तव तो म्हणे महाराजा प्रजावंत सांडोनी दिली माझी ममता आता येथे गुरुनाथा कवने ठाई पाहू मी आयशे म्हणून आरमळत धरणी प्रति शरीर टाकीत तवती शवदारा मोही चित्त होऊन त्या ते बोलतसे म्हणे महाराजा धैर्य धरी मी राजांगणी जाऊनी सत्वरी पुसून येते मचिंद्र शरीरी वृत्तांत कैसा झाला तो. आणि मग ते शेवदारी चरित्री म्हणते तर तुम्ही एवढा आक्रोश करू नका म्हणे मी त्या राणीला जाऊन विचारून येते म्हणे. आयशे बोलणी गोरक्षनाथे शेवदारा अंतपुरातम शीघ्र जाऊनी रेवती ते राजनेमाने नमिले तवती पाहून शेव कामिनी म्हणे काय आली सो माय बहिणी येरी म्हणे अंतकरणी आठव माते झालाशे म्हणाल तरी आठव कोण तरी 12 वर्ष आली भरून तुम्हा लागी सांगतली खून राजबागी विचारा ऐशी ऐकता ते वाणी एकांत ते नेत राजपत्नी म्हणे मायो अंतकरणी चिंता सोडी सकळती आगे तू जरईत त्याची दिवशी कलेवर काढून शस्त्र उद्देशी वाचले ते रती रती माशी सकळ विपिनी माझारी. आणि मग तिला सांगितलं की 12 वर्ष पूर्ण झाले म्हणे म्हणून मी आले म्हणे तुम्हाला सावध करायला. तर तिनं सांगितलं त्या राणीला की तो सांगितलं राणी तुझ्या विरेचे त्याचे तुकडे करून फेकून दिले म्हणे. त्या असेही लोटले बहुत दिवस आष्टी मासाचा झाला नाश जीव जंतू जा खाऊन त्यास विष्टा मृतिका झाली असे तरी या कार्याचा सकळ तरू समूळ उपटीला बीजांकुरू
आता चित्तेचे फळ अपारू कोठुळी दृष्टी पडेलम आयशी बोलता राजंगना चित्ते व्यापिनी शव अंगना म्हणे नेनू पुढील कर्मा कैसे घडून येईल. आणि मग त्या शेवगारीने तिचं असं बोलणं ऐकल्यानंतर तिला सुद्धा आता भेव वाटायला लागलं म्हणे आता पुढं काय होईल तो म्हणे. परी आता असो कैसे श्रुत करावे गोरक्षासम जे जे असेल प्रारब्धास भोग भोगणे लागेलम ऐसा विचार करून चित्ती पुनश्च आली शिवालया प्रती जे वदली रेवती युक्ती प्रांजळ तैसे सांगितले सांगता ऐकले ना ते परम पेटला क्रोधा नळाचे म्हणे शिक्षा करावी राज भोजाते दुःखार्णवी बुडवावी ऐसा विचार घटित मनी परी पुन्हा करीत विवेक बंधन रेवती माता मत्कारण मच्छिंद्रनाथे लागतसे. आणि मग त्याला विचार केला तिचा नाश करावा पण तसं करायला जर जावं तर मच्छिंद्रामुळे ती आपली आता आई लागू राहिली. जरी यावज्ञा करोनी जंतूचे झाले भक्षण तरी आता शोधार्थ मन मच्छिंद्रा शरीरी ठेवावे न द्यावे तिशी शिक्षा काढणे ते नाश न पावे निश्चय पूर्ण कोणेतरी ठाया लागून मच्छिंद्र देह आशेलम मग बोलावुनी चौरंगी ते म्हणे बा रक्षी शरीराते मी देहाशी सांडूनी त्रिभुवनाचे कडेवर शोधार्थ जातो की. आणि मग त्याला विचार केला ते चिरंजीव शरीर म्हणे ते काही नाचणार नाही म्हणे आपण आता ते शरीर शोधायचा प्रयत्न करू म्हणे. तर चौरंगीला सांगितलं आता मी माझं शरीर टाकीतो त्याचं रक्षण कर म्हणे मी सूक्ष्म द्या ना त्याचं विलोकन करून येतो म्हणे. परी रेवती तेथील राजकांता प्रवर्तली आहे मच्छिंद्र घाता कैशीच वैवटेल माझी आर्ता म्हणून सावध असावे ऐशे सांगुनी चौरंगी ते प्रवेश करी गृहाते प्राण सांडून शरीराते भ्रमण करी दश दिशा सकल शोधला जंबूदीप सरितार्णव सकल आपम ग्राम कानन साप्तदीप रती रती शोधिती परी जीवन जंतूशी देहस्थिती ओवूनी शोधिता गुरुचे कडेवर पूर्णम कोणेतरी ठाया लागून मच्छिंद्र देह आशेलम पाताळ विताळ सुताळ पाताळ सप्तही पाताळा स्थळम पिंड ब्रह्मांड शेगोनी सकळ स्वर्गावरी चालिला. आणि सगळं खालचं तर सगळं शोधलं आता चाललं वर ब्रह्मांडामध्ये. सुवर्लोक भुवर्लोक तपोलोक आर्यमा यक्षादी सत्यलोकम कुबेर तारांगणादी अनेक शोधून पाहिले एकमेरू स्वर्ग पाताळ गंधर्वादी अन्य सुरवरम सकल शरीरा करून संचार गुरु शरीर शोधिले व परी पाहुनी वैकुंठ समस्त तोरे पातला कैलासा प्रथम तो होताची प्रवेश शिवगणात गुंडाळून पाहतशी. आणि असं करता करता तो कैलासात गेला आणि त्याच्या शरीराभोवती सारी शिवगण बसलेली ते पाहिलं त्याला. तो शिवगणी चामुंडा समुदायात स्थित त्वचा मास देखे समस्त यावरी वीरभद्र सर्व गणात गर्जून या सांगतशी म्हणे द्वादश वर्षाचा सरला नेम मच्छिंद्रा शवाचे करा रक्षणम तयाचा शिष्य गौरनंदन कोणे रूपे येईल की. ऐशी ऐकून तयाची वार्ता गोरक्षतेतून झाला निघता तो येरीकडे चौरंगीनाथ काय सुचले होते की. आणि मग त्याला ते शोध लावला आणि ते ऐकलं आणि आता तो आला इकडे त्याला चौरंगीनाथाला. गोरक्ष शवाजवळ बैसून अनेक सकळ आश्रय व्यापून जेथे लागण लागे देवा कारण ब्रह्मादिका करून या. आणि मग त्या चौरंगीला सारे आश्रय सोडून त्या शरीराचं रक्षण करीत होता तो. ऐशी अस्त्र व्याप्त तैशातून निघून गौर सुत गोप्तवेशे शरीरात येऊन या प्रवेशला प्रवेशताची अकस्मात उठून बसला गोरक्ष सुत मार्ग सांडून गृहागृहात बाहेर आले वैता मग सिद्ध करून भस्मजोळी उभे राहिले दोन्ही बळी
पर्वतास्त्र तेने काळी अर्कावरी सोडिले. गोरक्ष मुनीचे पर्वतास्त्र प्रविष्ट होता अति स्वतंत्र. माथा उचलोनिया अंबरपात्र बरोनिया निघाले. 1.25 लक्ष योजनिया मिती स्वर्गी उंच झाले गवस्ती. त्याहुनी माथा द्विगुण पर्वती अंबराचे मिरवला. मित्रावरुणीचा धरून निरूक आकाश स्तंभ झाला एकम. तेने करुणी सोंदेनी अर्क मार्गावरी अडखळला. चंद्रपदा चालावया वाट न मिळे पाहुणी सुबट. मग सज्ज करोनी गांडीव चिमूट योजिता झाला महाराजा. तीव्र शरीरी वज्रास्त्र योजिनी सोडी प्रविष्ट मित्र. तेने करुणी पर्वतास्त्र भंगिता झाला ते क्षणी. परी पर्वतास्त्र भंगिता होता आदित्य विचारी आपले चित्ता. हे अस्त्र कोणाची प्रतापद्विता आडमार्गी आल्याशी. ऐसे पाहता अर्क अंतरी तो समजला नर गोरक्ष केसरी. मग स्वसंधान सहज महीवरी येऊन या प्रगटला. आणि मग त्या गोरक्षनाथानं त्या सूर्याला पर्वत आडवा केला. त्या आदळल्यामुळं त्यानं पाहिले कोण अडवलं म्हणून. मग तू खाली येऊन गोरक्षाला विचारतो. येता देखती अर्कराज काय करीते हो द्विध्वजम. चंद्रास्त्राचे पेरोनी बीज कोटी चंद्र निर्मिले. तेने करून शीतळ प्रवाह मिरवती झाली मई. मग तो सकळ 10 स्वभावी धावू न शके अर्काचा. ऐशी समाधान स्थिती होता परी समीप पावला प्रविष्ट सविता. मग चौरांगी आणि गोरक्षनाथा अर्कचरणी लागली. या परी भविष्य स्थिती सांगून बोलता झाला जगलोचन. बारे तुझ सुख संबंध कोण दर्शवी का वाचेशी. येरू म्हणती महाराजा मी उदेलो एक कादा. मचिंद्र देव तेजपुंजा शिव गणे हरियाला. तरी आपण सांगून ते सुनीती सांगावी वीरभद्रा ते की मचिंद्र दे महिते पाठवणी द्यावा की. आणि मग त्या चंद्रानं ज्यांना विचारलं तुमचं काय काय मी ते सांगा म्हणे. मग गोरक्षानं सांगितलं वीरभद्रानं तो मचिंद्राचा जे नेलेला आहे म्हणे तो त्यांना भूमीवर आणून सांगा म्हणे. परी या कार्या बहुदानीची सांगोनी जरी ना ऐकती. मग मागोनी बोलावणी घेऊ या क्षिती युद्धा लागी वितळवया. आयशे करवी महापरवी आमची जावणी करावी शिष्टाई. इतका उपकार मचिंद्र देई आम्हाशी साह्य मिरवावे. आयशे बोलता गोरक्षनाथ आदित्य आयुष्य त्याचे म्हणत. मग त्या क्षणी कैलासा जात त्वरित जाऊनी पोचला. गणेब पाहुणी अर्क येत सहज पापा लागी विजय जोज म्हणती तेने महाराजा. कवन्या अर्था आलाशे आदित्य म्हणे ऐका वचन गोरक्ष शिष्या समाधानम. करू पातलो तुम्हा कारण मचिंद्र देहा कारणी. आणि मग त्या गणाने विचारलं तुम्ही कशा करता आले. त्याने सांगितलं मी त्या मचिंद्र देहा करता आलो म्हणे. ते गोरक्षाचं ते देऊन टाका म्हणजे. तरी मम बोलणे आता आणि चित्त द्यावे परमचिता. महिषी पाठवा मचिंद्र दे आता तुष्ट करी गोरक्षाम. तुम्ही तुष्ट केली त्यास नाथ पण ते वाढेल प्रीतम. आयशे उत्तर बोलता आदित्यम वीरभद्र बोलतसे. हे महाराजा ऐक वचन आम्हाशी दुःख दिले मचिंद्राने. तरी आता गेली प्राण महीन दाऊ शवाते. जरी गोरक्ष झुंजेला आम्हाचे तरी सिद्ध होऊ युद्धाचे. गोरक्ष जिंकून स्मरणगण्याचे मचिंद्रासम करून ठेवून. उपरी बोले नारायण मचिंद्रे दुःख दिले तुम्हा कारण. तेव्हा तुमचा प्रताप पळून कवन ठाया गेलाशे. आता अवचट घडले ऐशे म्हणून प्रौढ झाला मानसे. तरी मचिंद्र जैसा तैसाच गोरक्ष प्रताप बळी आशे की.
तेव्हा मचिंद्र होता एक, आता दोघे असती प्रतापार्क. ते कोपल्या सकळ धाकर उत्तांता सम योजिती. ये रोमंती आसो कैसे परी कदा न देऊ मचिंद्रासम. या परी बोलता सहज आवडेल तैसे करावे. परी एक अनेक वचन तुम्ही उतरा मही कारण. स्वर्गी करिता कंदन शिवलोकात पावेल ते. म्हणती की याशी काय कारण, तरी ते प्रतापी असती तीष्ण. कैलासगिरी पिष्ट होऊन खंड करतील क्षणार्धे. परी हे पाहुणी येथील वस्ती, विनाश होईल स्वर्गाप्रती. मग त्या कोपे पशुपती शासन करील तुम्हा ते. भवानी आती प्रीती करती गोरक्ष मचिंद्रा प्रती. पहा शरीर रज सवे चामुंडा ते कैलासाते पाठविले. तरी आता शिवान कळता मानेल तैसे करावे चित्ता. अशी गोष्ट आदित्य बोलता सर्वापरी मानले. आणि मग त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला त्यांचे ते शरीर द्यायचं नसेल तर तुम्हाला जमिनीवर जाऊन तिथं त्यांच्याशी युद्ध करावं लागेल म्हणे. आणि ते शंकराला न माहिती करा म्हणे. ते मच्छिंद्रनाथ त्यांचे आवडते म्हणे. मग वीरभद्र म्हणे सर्व गणाशी, तुम्ही युद्ध जावे सर्व महिषी. दुःखा लागता काही रणाशी, मीही येतो मागून. मग अष्टभैरवगण अवश्य म्हणून करीती गमन. विमाने प्रत्यक्ष येऊन शस्त्रास्त्राधिक उतरले. 72 कोटी 84 लक्ष येताची देखे नाथ गोरक्ष. मग चौरंगी ते बोले प्रत्यक्ष, सावध होई मम वत्सा. आसो शिवगण येताची मयी, लोटते झाले शस्त्रप्रवाही. ते गोरक्ष पाहुनी त्या समयी वज्रास्त्र निर्मिले. वज्रास्त्र पातले लव न लागता, सहस्र वेळा भवते मिरवता तेने. शिव संपादे शर समजता, अंगी लिप्त न होती. ते पाहुण्या सकळ शिवगण योजिती अपार अस्त्र कारण. तुतक्याही आसरा उभय जन लक्ष धरुनी उडविती. आग्नेयास्त्र धुमास्त्र तयावरी प्रेरिती वाताश्रम. वातास्त्रावरी उरगास्त्र प्रेरिते झाले शिवगण. काळास्त्र आणि वज्रास्त्र मही कठीण स्पर्शाश्रम. तया माझी दानवास्त्र प्रलय करीत आगळा. ते पाहुणी गोरक्षनाथ प्रेरिता झाला जलदाश्रम. तया मागे पर्वतास्त्र पाठलाग करीतशी. तया मागे खगेंद्रास्त्र, तया मागे संजीवनी आश्रम. मग प्रेरी इंद्रास्त्र ते जाऊन या झगटे. व्यवस्थास्त्र देवास्त्र कठीण तेही झगटले त्वरे करुण. आयशीयास्त्र परिपूर्ण गणास्त्र ते भंगिती. त्यात काय करी चौरंगीनाथ हळूची मोहास्त्र प्रेरितम. ते संचरोनी घन हृदयात मग पिसाटपणे मिरवतम. सर्वाशी नाही देभान, तेने न कळे आलो कोण कार्या लागून. पिशाच वृत्ती भ्रमण रानोरान व्यर्थ फिरते झाले. त्यात अनेक चौरंगीनाथ प्रेरी प्रळया काळीचा वातम. तेने गण समस्त वायू चक्री पडिले. तो वीरभद्र मानोनी चामुंडे सहित युद्धा लागी आला त्वरितम. परी शिवगण पाहुनी अत्यंत व्यवस्थित परमचित्ती शोभला. मग गांडीवासरा ते तनात करूनी बाण सोडले अपार गुणी. कामास्त्र ब्रह्मास्त्र कार्तिक तिनी विविध बाणी पाडितशी. आयसा प्रळय काळीचा वडवा नळ, तो यज्ञे न पावे कदा शीतळम. धन्याय शिव बाळ कोपानळी वेष्टिला. ते पाहुनी चौरंगीनाथ रतियास्त्र प्रीत त्वरितम. तेने कामास्त्र तुरे निश्चित मूर्छित होऊनी पडिले. यावरी दुसरे चौरंगीनाथ दशासुरी अस्त्र प्रेरितम. ते पाहुनिया नाभीसुत झटकोनिया पळतसे. चित्ती म्हणे नोहे बर्वे देव हरतील आता सर्व. शंकातूर प्रतापार्णव पुन्हा उदय झालाशे. ऐसा विचार करोनी मनी ब्रह्मास्त्र दडविले अदृश्यपणी. पुढे कामा श्री चौरंगी गुणी प्रेरिता झाला लवलाय.
ते पावनी कार्तिकास्त्र पळोनी लपवी मुखपात्र परी चौरंगीचे पंचास्त्र प्रयालागी मिरवली ते पावनी या भद्रजाती मत्स्यास्त्र योजिले परम निगुती तेने पावनी तदस्त्र शांत अदृश्य ते मिरवली परी परम कोपानी तपोबळ तीव्रास्त्र योजिले तत्काळ संजीवनी योजोनी सबळ सकळ दानवा उठविले. आणि मग त्या गोरक्षनाथाला सगळे दानव उठवले म्हणजे राक्षस उठवले त्यांना. ते दानव म्हणाल कोण कोण त्रिपुर सुंदर राक्षस माल मृद मान्य महिषासुर जालंधर प्राज्ञम काळ यौवन घन चक्र हिरण्य कश्यपा सहितम मुखचंद बळी वक्रदंत रावण इंद्रिय कुंभकर्ण चातम सिंहनाद भरिताची ऐशे सकळ राक्षस उठता विमानयानी सुरवर असता आती भय मानून चित्ता विमाना ते पळविती. आणि मग असे ते राक्षस त्यांना युद्धापुढे उभे केले तर ते देववरून पाहतात विमान. कैचे युद्ध कैचे पाहणे पळती सूर भयभीत होऊन 33 कोटी देवता कारण चिंता पार व्यापिली म्हणे रावणे व बंदी घातले दैवे दशरथा रामे सोडविले आता दैन्य भोगून आले पुन्हा दुःखा पार ते दवा ऐशे होऊन भयभीत कंपे व्यापिले ते समस्तम आसो सुरवर जाऊन वैकुंठात निवेदिती श्रीरंगा. मग ते त्या शंकराला जाऊन सांगू राहिले. मग तो दयाळ चक्रपाणी ऐशी ऐकून सुरवर वाणी म्हणे भोग आला परतोनी अवतार दीक्षे कारणे. मग तो परम दचकोन चित्ती शिव पाचारिता सुरवरा हाती बैसोनी स्वसंगती विचित्र करणी निरूपिली म्हणे गोरक्षे केले अनुचित पुन्हा विटले दानव समस्त आता दानव तरी रसा तळा प्रत मयी सकळ नेतील की एक एक दानवासाठी आपण माराया झालो कष्टी कल्पावरी अवतार जेठी धरोनिया भिडलो तरी आता कैसे करावे निवटतील कैलास सकळ दानवम. हा मूर्ख तो वीरभद्रा व्यर्थ द्वेषी मिरवला मग सांडोनी वैकुंठाशी येथे झाले गोरक्षा पाशी म्हणती बा विपरीत मैशी पुत्रा हे काय मांडिले. आणि मग त्या शंकराला बोलवलं सांगितलं या वीरभद्रांना त्या युद्ध केल्यामुळे त्या गोरक्षाने सारी दानव उठवली म्हणे. मग आता ते आले ते गोरक्षापाशी. अरे एकेका राक्षसा लागी आम्ही श्रमलो बहु प्रसंगी अवतार घेऊन नाना रंगी हनन केले तयाचे तरी आता कृपा करून अदृश्य करी दानवा कारण येरी म्हणे गुरु शवा आणून द्यावे आजी मज लागी. आणि मग त्यांनी सांगितलं की राक्षस सगळे हे कर म्हणे. आणि ते त्यानं सैनिक गोरक्षांना आधी त्याच्या मच्छिंद्राचा ते आणून द्या म्हणे आणि मग मी त्यांचा विनाश करतो. मग शिवे बोलोनी चामुंडेशी मच्छिंद्र शवा ते आणविले महिषी म्हणे बा देई आणि राक्षसाशी शांतदृष्टी दावी काम या परी गोरक्ष म्हणे त्या ते दानव नोयेत अस्त्र व्यक्तम संजीवनी प्रयोग अस्तित दानव उदये पावले तरी अवतार घेऊन पुन्हा योजा रणकंदन ना तरी वीरभद्राची आस्था सोडून द्यावी लागेल तुम्हा ती. आणि मग त्या गोरक्षानं सांगितलं त्यांना आता त्या संजीवनीनं निर्माण केलं म्हणे त्या अस्त्रशास्त्रानं काही मान झालं नाही म्हणे नसेल तर तुम्हाला वीरभद्राची आशा सोडून द्यावा लागेल म्हणे. यावरी बोले भालनुष्टी येर पोर नाही म्हणे पोटी तरी नाथ राक्षस जेठी दुःख देतील आम्हाचे एक मधु दैत्य माजला तेने पळविले रानोराणी आम्हाला शेवटी एकादशीने त्याला मृत्युमुखी पाठविले आयशे दुःख सांगावे किती तरी आता कृपामूर्ती वेगी निवटी राक्षसाप्रती पुत्रमोह सोडिला
आणि मग त्या शंकरानं सांगितलं पुत्रमोह सोडून देतो म्हणे त्या राक्षसाला निवटो म्हणे. ऐशे शिव विष्णू बोलत येरीकडे राक्षस समजत वीरभद्र पाहुनी धुंदत धनुष्यबाण कवळोनिया परी तो प्रतापी भद्र जाती एकटा झुंजतो सर्वाप्रती नाना शत शस्त्रकृती निवारुनी बलिष्ठम पृष्ठ होता गोरक्ष जती वाताकर्षण जल्पन होती भस्मची मुठी रणकंदना प्रतिम फेकून या देतशी. आणि मग त्यानं ते भस्माची मुठी फेकली आणि तेवढी आता जळून खाक होती. ऐशे वीरभद्र आणि राक्षस संपूर्ण एकमेळी माजले कंदन येरीकडे शिव विष्णूनी स्तुती तुस्तविला गोरक्षम तेने दानव वीरभद्रासहित मही पडले नितिष्ठित श्वासोश्वास कोंडोनी समस्त प्राणरहित झाले ते सकळ आश्रे वाताकर्षण ठाऊक नवती देवदानवा कारण परिनाथ पंचीती येऊन प्रसन्न झाली कृपेने आसो वीरभद्र आणि दानव समस्त रणी निमाले प्रतापवंत त्यावरी गोरक्ष जल्पोनी अग्निआस्त्र सकल केले भस्मतेने यावरी पुढे पंचानन वेष्टिले अति मोहाने ते पुढील अध्यायी सकळ कथन श्रोतियाशी ऐकावे परमा साधन योजोनी चित्ती पाठ कापटोनी वक्त्याप्रती भला भला म्हणून या उक्ती श्रोते करती कृत्याती परम अवधान योजोनी चित्त वक्तव्य झाला धोंडी सुतम नरारी मधु नाम जात संत सेवेशी अनुसरला स्वास्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किमियागार सदा परिशोध 22 चक्र त्रयोदशतीमाध्याय गोला श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलिक वरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.